शिवभोजन थालीचे पैसे थकीत आहे, महिलांना कर्ज काढावं लागत आहे, सरकार कधीपर्यंत त्यांचे पैसे देईल काय सांगा? मी मागच्याच कॅबिनेटमध्ये माननीय मुख्यमंत्रीजी आणि छगन भुजबळजी यांच्याही चर्चा केली आहे. मी आत्ताही त्यांच्याही चर्चा करतो आहे. मागच्याही काळापासून शिवभोजन थाळीचे पैसे प्रलंबित आहे. काही ठिकाणी 4 महिन्यापासून आहे, काही ठिकाणी 6 महिन्यापासून आहे. मी आजच माननीय मुख्यमंत्री महोदयाशी आणि आत्ताच भुजबळ साहेबांशी मी चर्चा करतो आहे. मला वाटतं की लवकरात लवकर यांना पैसे मिळतील याचा पुढाकार मी घेईल. कारण मला आज या ठिकाणी विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये संतप्त भावना या शिवभोजन थाळीच्या आमच्या लाडक्या बहिणींच्या आहे. मोठ्या प्रमाणात आक्रोश आहे. काही लोकांनी कर्ज काढलेलं आहे. तर निश्चितपणे शासनाने लवकरात लवकर यांना त्यांच्या कामाचे पैसे दिले पाहिजे, शिवभोजन थाळीचे पैसे दिले पाहिजे, याकरता मी स्वतः फॉलोअप करतो. महाराष्ट्रभर ही समस्या आहे, सरकार काही वेगळी रक्कम काढून तोडगा काढण्याची तयारी आहे, पण गरीब महिला आहे या सगळ्या. मला हे माहिती आहे की त्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्ज काढून शिवभोजन थाळी चालवलेली आहे. मागच्याही 15 दिवसापूर्वी मला यांचं निवेदन दिलं होतं. आमच्या सर्व बहिणी आल्या होत्या. पण मी निश्चितपणे आजच माननीय मुख्यमंत्री महोदयाशी आणि माननीय छगन भुजबळ साहेबांशी चर्चा करून यामध्ये मार्ग काढण्याचा प्रयत्न करील. कारण त्यांच्या भावना संतप्त आणि बरोबर आहे. 5-6 महिन्यापासून त्यांना पगार मिळाला नाही. पण काही लोकांनी तर असं मी सर्वांचं ऐकत असताना सर्वांचे निवेदन घेत असताना काही लोकांनी जास्त आक्रोश तयार केला. मला वाटतं जर मी ऐकतो आहे, जर मी चर्चा करतो आहे, त्यावेळी मात्र थोडा जास्तीच पद्धतीने आंदोलनात पवित्रा घेतला आहे. मी पोलिसांना सांगितलं आहे त्यांच्यावर कुठली कारवाई करू नका, पण शिवभोजन थाळीचे पैसे नक्की मिळवून देणार आहे. बरोबर आहे. 9 महिने झाले त्यांचे, 6 महिने झाले त्यांचे पैसे नाही आहे. त्यांना कसं काय अफोर्डेबल होणार आहे? त्यामुळं त्यांनी सरकारकरता काम केलं आहे, सरकारी योजनेकरता काम केलं आहे. त्यांचे पैसे मिळालेच पाहिजे या भावनेची मी आहे. मी मुख्यमंत्र्यांशी आणि अन्नपुरवठा मंत्र्यांशी आज बोलेल आणि त्यांच्या सौर तीव्र भावना मी आजच भुजबळ साहेबांशी आत्ता बोललो. ते एका डॅशवर भाषण देत आहे. त्यांचं भाषण संपलं की माननीय भुजबळ साहेबांशी बोलून येणाऱ्या कॅबिनेटमध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा विषय मी मांडेल आणि निश्चितपणे लवकरात लवकर त्यांना कसा पैसा मिळेल यांची काळजी मी घेईल. सर, येणेचा निर्णय येणे रद्द करण्याचा मोठा दिलासा आहे विदर्भातल्या जनतेला, सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेलाच आहे. विदर्भातल्या जनतेला हेलपाटे खावं लागत होते, काय सांगा? आज महाराष्ट्र सरकारने आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी मला सूचना दिली होती की या राज्यातला येणे जो सनदचा कायदा आहे तो रद्द करा आणि कुठल्याही व्यक्तीला तहसीलदार कलेक्टरकडे जाण्याची गरज नाही. आता 0.10% फक्त 0.10% प्रीमियम भरायचं 1000 चौरस मीटरला आणि येणे करून घ्यायचं. म्हणजे डायरेक्ट तुम्ही ज्यांच्याकडे परवानगी घ्याल, जसं आता मुंबई महानगरपालिका, तर महानगरपालिकेत 0.10% भरलं की येणे झालं. कॉर्पोरेशन असेल किंवा कलेक्टरेट असेल, आता कुठलाही येणे आणि सनदची गरज पडणार नाही. जे प्लॉट धारक असतील त्यांना, ज्यांना घरं बांधायची असतील त्यांना, जिथे रहिवासी बेल्ट आहे तिथे रहिवासी वापर करण्याकरता येण्याची गरज नाही. जिथे औद्योगिक बेल्ट आहे तिथे औद्योगिक वापर करण्याची आता येण्याची गरज नाही. जिथे कॉमर्शियल यूज आहे तिथे कॉमर्शियल येण्याची गरज नाही. आणि त्यामुळं आत्तापर्यंतच्या महसूल खात्याच्या आत्तापर्यंतच्या प्रवासामधला हा सर्वात मोठा ऐतिहासिक निर्णय आहे, ज्यामुळे सर्वसाधारण लोकांना घरं घेणे, प्लॉट घेणे आणि त्यांचा व्यवसाय करणे याकरता मोठा फायदा होणार आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय मला काल सांगितला. त्यामुळं आता मी कायदा आणून आता येणे आणि सनद रद्द हा कायदा केला सरकारने. आता कुठलेही तहसीलदार, कुठलेही प्रांत येणे करता कुणाला बोलवणार नाही आणि कोणत्याही कलेक्टर ऑफिसला जावं लागणार नाही. सरळ त्यांना त्यांच्या नक्षासोबतच 0.10% पैसे भरून 1000 स्क्वेअर मीटरला, 4000 स्क्वेअर मीटरला 0.25% आणि 4000 स्क्वेअर मीटरच्या वर करायचं असेल तर 0.15%, 0.5% फक्त पैसे भरून तुम्हाला आता येणे करून घेता येतं.
कुठल्याही कागदपत्राची फार गरज नाही. अनेक ठिकाणी रजिस्टर रखडलेल्या होत्या, त्या मार्गी लागेल्यामुळे तुकडेबंदी कायदा रद्द करणे आणि येणेचा कायदा रद्द केल्यामुळं दोन्ही कायदा रद्द केल्यामुळं आता फार लोकांना याची गरज पडणार नाही. सर, हा कधीपासून हा निर्णय लागू होणार आहे आणि जे जुने लेआउट आहेत त्यांनाही दिलासा मिळेल? सर्वांना, या राज्यातल्या सर्वांना दोन्ही निर्णय लागू झाले आहे. तुकडेबंदी कायदा रद्द करण्याचा निर्णय लागू झाला आहे आणि सनदचा आता कायदा रद्द केलेला आहे.